तर मंडळी आता केक कापलाय, आता लावायची 12 आवाजी काढायच बेबियान तर आता इथं लावलाय बघू शकता. 250 रुपयाला आणला होता. हा लाव या वातीला लाव. केवढा बसली 250 रुपये. 250 बसला काही इकडे सारखा हो. वाचतंय का नाही. तर भावांनो आज आमच्या टोळीवर आहे छोटासा कार्यक्रम. आता कशाचा आहे ते सांगतो सविस्तरपणे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर मंडळी आज आमच्या टोळीमध्ये एक छोटा मुलगा आहे माऊली. आज त्याचा फर्स्ट बर्थडे आहे. त्याचा वाढदिवस संध्याकाळी साजरा करायचा आहे. त्यासाठी त्याच्या घरच्यांनी बिर्याणी बनवण्याचा प्लॅन केलेला आहे. तर टोळीवर आज म्हणजे एक छोटासा छान असा कार्यक्रम होणार आहे. तर आता दुपारचे 2-2:30 वाजलेत. जेवणं बिवणं करायचे. फड संपलाय. पाठीमागं बाया मोळ्या ते बांधून घ्यायल्यात आणि लागलीच दुपारचे जेवणं करून आम्हाला शहरामध्ये जायचं आहे. केक बिक परत चिकन तांदूळ वगैरे सगळं मटेरियल घेऊन यायला. तर वाढदिवस पूर्ण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कसा साजरा केला काय नाही ते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागणार आहे. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला आपण आपल्या आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया. तर तुम्हाला फडातलं थोडं वातावरण दाखवतो कसं आहे काय नाही ते. दुपारचा तडाखा पडलाय उन्हाचा, मरणाचा घाम आणि तहान लागायला लागली. तर चला. तर बघू शकता 30 गुंठे रान होतं, तोडून टाकलं. बायाच्या मुळ्या बिळ्या बांधणं झाल्या आणि आता इथून जे दिसायला रस्त्यावर टेम्पो त्याच्यामध्ये बसून टोळीवर जायचं. टोळीवर जाऊन जेवणं बिवणं करून टोळीपाशीच फड आहे तिकडं तोडायला चालू करायचं. तर त्या टेम्पोपाशी म्हणजे फडाचा बांध आहे आणि इकडं हे पत्राचं शेड. तर असे हे 20-25 काकऱ्या होत्या झाल्यात. आता निघाला आम्ही टोळीवर. तर चला. नुसती लाकडं घेतली, जागा तर नाही बसायला. काय जागा. चला मग. किती सरपण आणलंय बाबा. बाबा तू व्हिडिओ काढ. इथं मोबाईल कुठं आहे की त्यांच्याजवळ फोन नाही काही नाही. नसुजा नसुजा येतात बायानं. गाडी घेऊन जाय बाबा. त्यांच्याकडे मोबाईल नाही. कुठं आहे की मोबाईल सापडत नाही त्यांना. वाली घर मोबाईल का मागो चोरी असतं मेली यार. 20-30 घागरी असते. 20-3 बी नाही 10-15. तर हे आहे माऊली. ह्याचा आहे वाढदिवस आज. बर्थडे बॉय माऊल्या हॅपी बर्थडे. आज संध्याकाळी सगळ्या टोळीला चिकन बिर्याणी आणि तुला नुसती पार्लीजी पतंजली. तर भावांनो आता दुपारचे जेवण झालेत. लेबर सावली खाली बसून जेवण करले निवांत. काय आले रे. हा आईस्क्रीम वाला. चल हे आईस्क्रीम वाल्याने एक लय ताण दिला. आईस्क्रीम वाले इथं मेन रस्ता आहे हायवे, त्याच्यामुळे सारखे यायलेत. कितीला आहे. आणि अजून काही असली द्या. 10 रुपये. हा 10 रुपये. आणि चोकोबार कितीला आहे. 10 रुपये. बघा इधर आहे पैसे 10 रुपये तुमचे. 4 घेतला होते तुमचे पैसे कशाला घेऊन जाऊ जास्त गरीबाचं. हो ना. त्या पूरला जरा जास्त द्यायचा. एक फ्री. आज एक बघा मामा ते रील्स सोडताय. बघा 10 लाख रुपये. 10 लाख रुपये बघ. 10 लाख रुपये बक्षीस. काय करा 4 द्या. 10 चोकोबार देऊ काय. नका चोकोबार नका. ते चोकोबारचं वरचं चॉकलेट निघून गेले की ते निवळ ते बेकार लागायले. ह्याच द्या कुल्प्या 4 द्या. कटला कमाल नाही आज. कटी लावली. हां कटी जाऊ काय बी राहत नाही माझ्यापाशी. किती होतं दिवसाचं. आज काय होईना झाली. कसं असं मध्ये काळ आहे का. हां या आईस्क्रीमचं लागले बरं का. रात्री म्हणचं काय लागले किंवा काय
त्याच्यामध्ये फुला फुले असे काही तुम्ही बघा का हो का असं ठेवतं हे आईस्क्रीमचं लागलेलं काळ ते चोकोबारचं लागलेलं हा, ना नाहीतर मग बाकी तर काही नाही हे काय बी नाही हो का असं का ठेवता हो ह्याचं लागते त्याला काळ नाही बरोबर आहे का बरोबर आहे 40 लाख गाडी लय बारक्या एक पीस 10 लाखाला किती आणतो ह्या डबड्यामध्ये किती बसतात तरी 400-500 थोडं कसं 100 नसतात बघा 100 तुम्हाला कितीला पडते एक गाडी हे 8 ला पडतं 8ला 2 रुपये हा तेल बिल किती लागत आहे दररोज ते 100 रुपयेच लागते 100 रुपयाचं हे आसपासचे खेडेगाव करायचे लांब जात नाही मी फक्त हां फक्त टूळ आहे कारखाना गावात आता शिमगा झालं मग गावात राहतो आम्ही 100 गाड्याचे किती होते 8 न लय होतात पैसे 1000 रुपये होतात होय तरी 500-600 रुपये हजेरी तर पडत असेल ना आपली हा मग काय बरं आहे ना असे काबाड कष्ट करण्यापेक्षा बरं आहे ना हजेरी पडते 500च्या पुढे हजेरी पडते बघा 500च्या पुढं पडते तेल जाऊन काय बरं आहे ना मग तेल जाऊन 700 मिळाले ते बकळ झाले बकळ झाले 600 मिळाले ते बकळ झाले 4 वाजे ना करता मी लय नाही हो 4 वाजेपर्यंत उन्हाचा तडा काय तोपर्यंत जास्त चालतंय 4 लय झालं ना तर 5 ला असते 5च्या पुढे जात नाही इथं हाय हो का भराई चालू आहे जावा लगेच हां तर चला आता निघालो निलंग्याला सामान आणायला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो माऊलीच्या बर्थडेचं सामान आणायला आम्ही निलंग्याला गेला होतो पण आता यायला उशीर झालाय जवळपास 8 वाजायला लागलेत आणि आता बर्थडेची तयारी चालू आहे तर चिकन बिर्याणीचा प्लॅन होता मला वाटतंय आता बर्थडे काय आमचा 10-11 वाजता केक काढतंय का काही की आता गावात पातेला आणाय गेलेत लेबर तर निलंग्याहून काय काय आणले ते तुम्हाला दाखवतो थोडं हे इथं कोथिंबीर आणली टमाटे बटाटे बिर्याणीमध्ये टाका इकडे लसूण बिसून सोलायला चालू आहे हिरव्या मिरच्या परत तेजपत्ता आणि कलरची डब्बी परत हे खडा मसाला आणि हे गरम मसाला इकडं वांगे कांदे बिंदे सगळं चिरायला सध्या टाकू आहे आणि इथं 3-3.5 किलोच्या जवळ आपण चिकन आणलेलं आहे हे तेलाचा कॅन तर आहेच इथं आणि हे 4 किलो तांदूळ आणलेत बाकी ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे मसाले आणलेत बिर्याणी मसाले आणि गरम मसाले परत हे शहाजिरा तर चला बर्थडेची तयारी काय काय चालू आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर आता अजून लाईट घेतली नाही हे माऊलीचं आम्ही बॅनर छापून आणलंय साईजेची 6x4चं बॅनर आहे माऊली दाखवा की भाई तर हे पूर्ण असा सेटअप आहे तुम्हाला अजून मी दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये तर इथं आता लाईट बीट लावायची आहे आणि माऊली आमचा इथंच आहे अजून झोपला नाही माऊली केक कापायचा आपल्याला तर चला आता मंडळी बिर्याणीची तयारी सुरू आहे आचार्यानी बसल्या 2 जणी भलं गावातून पातीला आणलंय जाऊन मोठं 8 कोयते 8 दोन्ही 16 लेकरं बाळ धरून 20-25 माणसं इथं मटण शिजून तयार आहे अद्रक लसूण पेस्ट टाकायचं ह्याच्यात पांढरं दिसत त्याला काही नाही 4 त्याच्यानं उलटं बरं नाही मटण टाकायचं मध्ये हे पिसं पडतील
त्या झाडाखाली तर शिजतंय तांदूळ. टाकले म्हणून मला देऊ मी दुसरं काही नाही. हम्म. हम्म. केक एंड डब्बा फिबा ले जाओ मत मेलो मेलो ले जाने घोरी मेल ले जाता नहीं केक मेलो वत ले जाने से सामान मटण पुन्हा टाकायचं का तिथे तांदूळ शिजल्यावर. म्हणजे तर भावांनो आता बर्थडेची सगळी तयारी झाली आहे. बॅनर बिनर लावलंय, छोटासा आपला सेटअप केलाय. तिकडे बिर्याणी रेडी होईल या चुलीवर. तर आता केक ते कापायचा आहे. माऊली आता रेडी झालाय सगळा, तुम्हाला दाखवतो केक कसा आणलाय काय नाही ते. तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. सध्या आमचं लेबर सध्या सगळं फुल जोश मध्ये आहे. ताणू नाहीत गडी. तर चला, हे असा बॅनर बिनर लावलाय माऊलीचा. जरा वारं सुटल्यामुळं उडायला लागला बॅनर. आणि इथं माऊली आहे. माऊली हॅपी बर्थडे. हे केक आणलाय. ही खुर्ची आणली होती पण डबा उच झाला आणि खुर्ची छोटी झाली म्हणून आता डबे लावलेत आम्ही. तर भावांनो 12 आवाजी आणलाय. आता ते पण लावायचंय. सध्या 10 वाजलेत रात्रीचे. बर्थडेला खूप उशीर झालाय. तर हे इकडे बिर्याणी कलर बिलर दिलाय, बघू शकता. लावरी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. केक कापायला केक कापायला. तर मंडळी आता केक कापलाय. आता लावायची 12 आवाजी. काढायच बेबियान, काढायच बेबियान. हा आण लवकर. तर आता इथं लावलाय, बघू शकता. 250 रुपयाला आणला होता. हा लाव, या वातीला लाव. केवढा बसली? 250 रुपये. 250 बसला पाहिजे. ए इकडे सारखा हो. वाचतंय का नाही? भल्या घर परीक्षा चालू तो. हॅपी बर्थडे माऊली. झालं. तर भावांनो आता बर्थडे सेलिब्रेशन झालंय. 12 आवाजी पण वाजविले, तोटे वाजविले. आता बघू बिर्याणीचं काय चाललंय काय नाही ते. कारण माणसं जेवायची राहिलेत. 10 साडे 10 वाजायला लागलेत. आता खूप उशीर झालाय. तर चला, इथं आता केक खायला चालू आहे लेकरायचा. बिर्याणी शिजली. आता फक्त हिला थोडं दमारू द्यायचंय. बसला नाही बघा एका साईड. नाही ते कलर बसायला मी तसं ठुलाय कलर पण सगळं फीस 12,000 पाहिजे सगळं.
भातवाडीचं ते हेच होईना गेलं हे ते पोळी पूर्ण गेली पोळायला खरून वा हिला खाली उतरला भरला अंगडा पण झेट होता अरे उतर उतर हिला उतर तिला धरू लागा तिकडून तिकडून हात लाव इकडे इकडे नाही लागली बरं. छान झाली.